कुणाचा बीपी लो झालाय, शुगरचा त्रास आहे कुणाला, तरी ते इथं आले. किती बघसाल रे सरकार, किती बघसाल आमचे, किती हाल होतात आमचे, बघू शकता तुम्ही. पण सरकारला कसं कळत नाही आमचे किती हाल होतात. ताई, तू कुठून आली आहे? काय सांगशील या उपोषणाबद्दल? तुला काय वाटतं? मी पुण्यावरून आलेली आहे. मी सायली जाधव बोलते. मला असं वाटते की सरकारने आता आम्हाला आरक्षण द्यायला पाहिजे. आमची मनोजनांची हालत खूपच खराब आहे आणि इतर उपोषण करते. आज आमचा 3रा दिवस आहे उपोषण करत्यांचा. सगळ्यांची हालत बघू शकता तुम्ही. कुणाचा बीपी लो झाला आहे, शुगरचा त्रास आहे कुणाला, तरी ते इथं आलेत. आणि अगदी तरुणांपासून ते वयस्करांपर्यंत आलेले आहेत. बघू शकता तुम्ही किती माणसं आलेली आहेत आणि त्यांनी साधा पाण्याचा थेंबही घेतलेला नाही. आता काय मागणी काय तुझी? माझी एकच मागणी आहे की सरकारने आम्हाला आता आरक्षण द्यायला पाहिजे. किती बघसाल रे सरकार, किती बघसाल आमचे, किती हाल होतात आमचे, बघू शकता तुम्ही. पण सरकारला कसं कळत नाही आमचे किती हाल होतात ते आमच्या मनोजनांचे. ते आजारी पडलेत तरी ते उपोषण करतात. आम्ही सगळ्यांनी त्यांना सांगितलं तरी ते ऐकत नाहीयेत.